परभणीकरांच्या खिशाला कात्री की विकासाची लॉटरी? महानगरपालिकेचा महाअर्थसंकल्प सादर. तुमच्या प्रभागात नेमकं काय येणार आणि काय हुकणार? सविस्तर बातमीसाठी पाहत रहा. मुद्दा रखा था अर्थसंकल्प शहरासाठी मालमत्ता कर आपण कुठल्याही प्रकारचा आपण टॅक्स वाढविलेला नाही. सध्या की परभणी वासियांना आपण यावर्षी बजेट सेशन मध्ये आपण टॅक्स वाढविलेला नाही. दुसरा, नागरिकांना जे सुविधा मिळण्याबाबत आपण 70 असे स्कीम्स आहे जे ऑनलाईन आपण अवेलेबल केले जे प्रोग्राम आहे. त्यानंतर नवीन अर्थसंकल्प नागरिक घरोघरी कचरा जमा करण्यासाठी नियोजन केले जाईल. आणि पाचवा जे म्हणजे सट्टा जे आहे 21.98 कोटी रुपये समांतर पाणी पुरवठ्यासाठी आपण दिलेला आहे. शहरवासीकरता केंद्र सरकारच्या सहाय्यातून पीएम योजनेमधून आपण सिटी बस चालू केलेली करण्याचा प्रयत्न करतात, ते होणार आहे. आणि 8वा आणि शेवटचा जे गुंठेवारी नियमित करण्याकरिता आम्ही ते पण चालू करणार. अजून काय आपले बोलायचे तर बोला. आता ह्या विषय आम्ही पुढच्या GB मध्ये घेतला आहे. व्यवस्थित ह्याच्यावर विचार विमर्श करून आम्ही नंतर ह्याच्यावर कोणतेही ठाम निर्णय घेऊ. कुत्र्याच्या बाबतीत आम्ही ते आता जे अगोदरचे प्रशासनाचा जे वेळ होता त्या वेळमध्ये ते सध्या नव्हता का स्टार्ट नव्हता. आता आम्ही जेव्हापासून पदभार घेतला त्या अनुषंगाने कमिशनर साहेबांना पण आम्ही संबंध घेऊन आम्ही एक निर्णय घेतला आहे. आम्ही त्या हेडला आम्ही पैसे टाकले आणि ते ॲक्टिव्ह पण झालेलं आहे. बरेच प्रमाणे ते कुत्रे उचललेले आहे आणि त्याच्यावर जी शस्त्रक्रिया करायची होती ते पण केलेली आहे. परभणी शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं एक चांगला असा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला महापौर, उपमहापौर आणि सर्व सन्मान्य सदस्य यांनी आज सविस्तर चर्चा करून त्याबाबत मंजुरी दिली. याबाबत मी सर्वांचे प्रथमतः आभार मानतो. याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगू शकेन की आपल्याकडे बसेसची जी व्यवस्था आहे त्याच्या संदर्भात आपण केलेलं आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी काम केलेलं आहे, पाणी पुरवठ्यासाठी केलेलं आहे. आणि परभणी सारख्या मोठ्या शहरामध्ये आजपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम जी नव्हती, तर त्याच्यासाठी पण आपण तरतूद करून ते काम पण भविष्यात होईल या दृष्टीने आपण याच्यामध्ये हे केलेलं आहे. आणि प्रत्येक हेडमध्ये आपण तरतूद करून भविष्यात हेडच्या बाबतीत कुठलाही अर्थसंकल्पीय अडचण येणार नाही या दृष्टीने एक सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे. बसेस जे सुरू करणार एक अंदाजित कधीपर्यंत होईल आणि किती बसेस येणार आहे यामध्ये? याचा प्रस्ताव ऑलरेडी केंद्र शासनाकडे मंजूर आहे. आपल्याला 40 बसेस त्यांनी दिलेल्या आहेत. 40 बसेसचं जे काही त्यांच्याकडनं आपल्याकडे अजून अप्रुव्हल आलेलं नाही. म्हणजे 40 बसेस मंजूर झालेल्या आहेत, पण त्याचं जे ज्या तऱ्हेने त्या चालवायच्या आहेत त्याच्याबाबत अद्यापर्यंत शासनाकडनं मार्गदर्शन आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यावर निश्चित कारवाई आपण करतो. एकूण बजेट किती झालं? बजेट 16 कोटी शिल्कीचा आपण अर्थसंकल्प सादर केलेला आहे. रोड रस्ते याच्यासाठी आपण भरीव तरतूद केलेली आहे. आणि रोड रस्त्यांच्या बाबतीत कसं असतं की शासनाकडनं कधी निधी येतो, कधी DPDCतनं येतो. आणि आपल्याकडचा काही रोडच्या डागडुजीसाठी जिकडनं शासनाकडनं किंवा DPDCनं येऊ शकत नाही, त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये डागडुजीसाठी आणि नवीन रस्त्यांसाठी प्रोव्हिजन केलेली आहे. आणि बाकी शासनाच्या निधीतून आपण रस्त्यांचं काम करायचं प्रस्ताव. नटराज रंग मंदिरचा अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे आणि त्याच्यानंतर आणखीन बचत भवन या ठिकाणी सुद्धा दुसरं रंग मंदिर झालेलं आहे, पण त्याचंही आणखीन काही कुठली प्रोसेस नाही. नटराज रंग मंदिराच्या बाबत यावेळेस आपण हेडमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. फक्त नटराज रंग मंदिर हे नव्याने बांधकाम करणं किंवा त्याची डागडुजी करणं, मगाशी मी मीटिंगमध्ये जसं म्हणालो की डागडुजीसाठी शासनाचा कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसतो, तो स्वनिधीतनं करावा लागतो. त्याचा पण आपल्याला अंदाज घ्यावा लागेल. आणि त्याशिवाय नवीन बांधायचं असेल तर शासनाकडनं निधी मागून त्याचा पाठपुरावा करून तो निधी आल्यानंतर त्याबाबत कारवाई करण्यात येईल. पण तो विषय येणाऱ्या महासभेसमोर आपण सादर करून त्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून शासनाकडून किंवा स्वखर्चातून करण्याच्या धोरणानुसार आपण नियमित कारवाई करतो.